छावा संघटनेच्या नेत्याला बेदम मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांना राष्ट्रवादीने प्रमोशन दिलंय। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरचिटणीस या पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मारहाणीच्या 23 दिवसानंतर सूरज चव्हाण यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलंय। सगळ्यांना माहिती आहे, छावा नेत्याला मारहाण करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सूरज चव्हाणांकडच्या सर्व पदांचा राजीनामा घेतलेला होता, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादीचं जे युवक विंग आहे त्याचं अध्यक्षपद सुद्धा सूरज चव्हाण यांच्याकडून काढून घेण्यात आलेलं आहे। आणि आता याच प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी या नियुक्तीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती ही राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर केलेली आहे। मारहाण करणाऱ्या व्यक्तीला प्रमोशन कसं काय दिलं जातं, हेच का महाराष्ट्राचं गुड गव्हर्नन्स, मारामाऱ्या करणाऱ्या व्यक्तीला अजितदादा नवपद किंवा त्यांचं प्रमोशन कसं काय करू शकतात, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत। पण अजितदादांनी राजीनामा घेतला होता, ती डेट होती 21 जुलै आणि आता 13 ऑगस्टला सूरज चव्हाण यांचं प्रमोशन झालेलं आहे किंवा त्यांना एक नवी जबाबदारी राष्ट्रवादीमध्ये मिळालेली आहे। 23 दिवसानंतर मारहाणीच्या आता राष्ट्रवादीने सूरज चव्हाणांच्या मारहाणीचा एक त्यांच्या नियुक्तीचा किंवा त्यांना जबाबदारी दिल्याचा एक फोटो आणि एक पोस्ट सोशल मीडियावरती शेअर केलेली आहे। फेसबुकवर राष्ट्रवादीच्या पोस्टमध्ये 2 गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत। एक, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे नियुक्तीपत्र सूरज चव्हाण यांना देत आहेत। सोबत आणखी सुद्धा काही राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि पक्षवाढीसाठी, पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना शुभेच्छा या राष्ट्रवादीने दिलेल्या आहेत। मग या निमित्ताने हाच प्रश्न उपस्थित करण्यात येतोय की जो नेता छावाच्या नेत्याला कोपराने, हाताने, लाताबुक्क्यांनी मारहाण करतो, तो त्या नेत्याला राष्ट्रवादीकडून अशा पद्धतीने प्रमोशन कसं काय देण्यात आलंय, त्याला पक्षवाढीसाठी पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्याच्या शुभेच्छा सुद्धा राष्ट्रवादी देते। मग अशा नियुक्तीला अजितदादांचं समर्थन आहे का, असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। याच प्रकरणावरून आता अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी काही फोटो सुद्धा शेअर केलेत। त्या फोटोतून त्यांनी राष्ट्रवादीच्या या निर्णयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। ते काय म्हणतायत, त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद प्रश्नचिन्ह, छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिलं। आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे। हेच का महाराष्ट्राचं गुड गव्हर्नन्स क्वेश्चन मार्क, मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात, छान। पण कमालीची बाब म्हणजे अगदी 2 आठवड्यांपूर्वी मी केलेल्या मानहानीच्या दाव्यात ह्याच राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण हे आमचे पदाधिकारी नाहीत, ते कार्यालयामध्ये येत नाहीत असे कोर्टाला लिहून दिले आहे। कंसात फोटो खाली जोडला आहे। मग असे असताना काय झालं, काही महिन्यांपूर्वी याच पक्षाने जनसन्मान यात्रा काढलेली होती, दिसला का यांचा जनसन्मान, अशा पद्धतीचं ट्विट करत अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाणांच्या नियुक्तीवरून अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि अजितदादा यांच्यावरती टीका केलेली आहे। पण तुम्हाला 21 जुलैचं अजितदादांचं ते ट्विट मला दाखवायचं आहे, ज्या वेळेला एवढा सगळा जनक्षोभ उसळला, छावाचे नेते आक्रमक झाले, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी निषेध आंदोलनं झाली। त्यानंतर अजितदादांनी 21 जुलैला मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ट्विट केलेलं होतं की काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत। पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केलेलं वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारलं जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतलेला आहे। हे अजितदादांचं 21 जुलैचं ट्विट आहे। पण त्यापूर्वी सूरज चव्हाण यांनी माफी मागितलेली होती, दिलगिरी व्यक्त केलेली होती घडलेल्या प्रकरणावरती। पण प्रश्न या निमित्ताने असा उपस्थित होतो की पक्षाच्या तत्वांबद्दल, पक्षाच्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये संभ्रम किंवा लोकांमध्ये संताप निर्माण करणारा कृत्य एखादा नेता करत असेल तर त्या नेत्यावर कारवाई केल्याच्या 23 दिवसानंतर राष्ट्रवादी वेगळी भूमिका कशी काय घेऊ शकते। त्याचबरोबर सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र सूरज चव्हाण यांना देण्यात आलं आहे। मग हे राष्ट्रवादीने सूरज चव्हाणांना दिलेलं बक्षीस आहे का, त्यांना दिलेलं प्रमोशन आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। तुम्हाला या प्रकरणाबद्दल, या घडामोडीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।